हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही हा वाद तसा फार जुना आहे। पण आता हा वाद पुन्हा निर्माण झाला कारण महाराष्ट्र शासनाने काढलेला जी.आर. या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतलं पहिलंच वाक्य होतं ते म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे। इथून या प्रस्तावनेला सुरुवात झाली आणि राज्यात नवा वाद उडावला होता। पण झालेल्या टीकेमुळे आता या जी.आरच्या प्रस्तावनेत सुधारणा करण्यात आली आहे। मात्र आता जरी सुधारणा करण्यात आली असली तरी आधी नेमकं काय घडलं होतं, कुणी यावरून टीका केलेली हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर देशभरात जास्त बोलली जाणारी हिंदी भाषा ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही, राज्यघटना याबाबत काय सांगते आणि देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा मग कोणती याबाबतही समजून घेऊयात। मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि जर का फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। हिंदी ही राष्ट्रभाषा कधी झाली असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला गेला। याला कारण काय तर देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून थेट राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला। अर्थात हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून आधीच वाद असताना महाराष्ट्र सरकारने थेट हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केल्याने वाद तर होणारच होता। यावेळी घडलं असं की राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 16 जानेवारीला एक अध्यादेश अर्थात जी.आर. काढण्यात आला आणि यात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं अगदी ठळकपणे नमूद करण्यात आलं। या जी.आरच्या प्रस्तावनेतली पहिलीच ओळ अशी होती की हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे। या एका वाक्यानंच राज्यात नवा वाद निर्माण झाला। पण आता या जी.आरच्या प्रस्तावनेत सुधारणा करण्यात आली असून हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळेचा उल्लेख मात्र काढून टाकण्यात आलाय। पण या सर्व गोंधळामुळे झालं काय तर राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं। यावरून मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की हिंदी ही राष्ट्रभाषा कधी जाहीर झाली। हिंदी ही इंग्रजी सोबतची शासनाची प्रशासकीय भाषा किंवा औपचारिक भाषा आहे असा आमचा समज आहे, कृपया खुलासा करावा असं अनिल शिदोरे म्हणाले। त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया आली। खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा यावरून ट्विट केलं होतं। या ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की महाराष्ट्र शासनाचे जी.आर. सुद्धा आता दिल्लीतून ठरवले जातात आणि शब्दशः जारी केले जातात असं दिसतंय। पण बेकायदेशीर महाराष्ट्र सरकार हिंदी ही भारताची तितकीच अधिकृत भाषा आहे जितकी मराठी भाषा आहे। हिंदी आपली राष्ट्रभाषा नाहीये असं चतुर्वेदी म्हणाल्या। तर या उलट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा व्हायला हवी असं मत व्यक्त केलं। पाहूयात। जागतिक भाषा म्हणून आपण इंग्रजीचा उल्लेख करतो, राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीचा उल्लेख करतो आणि मातृभाषा म्हणून मराठीचा उल्लेख करतो। पण मराठी आणि इंग्रजी ह्याच्याबद्दल दुमत असायचं कोणाचं कारणच नाही। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर आपली तर मातृभाषा आहेच आणि जागतिक पातळीवर इंग्रजी हे याच भाषेचं ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे। पण या संदर्भामध्ये राष्ट्रभाषाच्या बद्दल आपण जो प्रश्न विचारला तशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत भारत सरकारने ही राष्ट्रभाषा आहे असं जाहीर केलं नाही। कारण साऊथ त्याच्यामध्ये केरळ असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका हे सगळे साऊथचे जे राज्य आहेत त्यांची त्याच्याबद्दलची वेगळी भूमिका आहे। मला महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने विचारलं तर राष्ट्रभाषा हिंदी करायला काही हरकत नाही, केंद्राने त्याबद्दलचा प्रयत्न। दरम्यान भारतात शेकडो भाषा आणि हजारो बोली भाषा बोलल्या जातात। त्यापैकी काही जण हे हिंदीला राष्ट्रभाषा मानतात तर काही लोक हिंदीला राष्ट्रभाषा बनवताना विरोध सुद्धा करतात। हा वाद अगदी पूर्वीपासून चालत आलाय।
1947 साली ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे भाषेचा. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतात अनेक भाषा बोलल्या, लिहिल्या आणि वाचल्या जातात. मग त्यापैकी हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का? याबाबत राज्यघटना काय सांगते हे जाणून घेऊयात ॲडव्होकेट भूषण राऊत यांच्याकडून. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही याच्यावर मोठ्या प्रमाणावर वाद गेले काही दिवसापासून चालू आहे. याबाबत संविधानात काय लिहिलंय याचा विचार केला तर संविधानामध्ये भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. इतर कोणत्याही कागदपत्रांमध्ये देखील असा उल्लेख नाही आहे. संविधानामध्ये फक्त ऑफिशियल लँग्वेज म्हणून इंग्रजी सोबत हिंदीचा उल्लेख आहे. त्यामुळे या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे या गोष्टीमध्ये कोणतंही तथ्य नाही. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी सर्व सरकारी कारभार हा इंग्रजी भाषेतून होत होता. साहजिकच आहे, तेव्हा ब्रिटिश राज्य करत होते, त्यामुळे कारभार सुद्धा इंग्लिश भाषेतूनच होत असे. पण या दरम्यान म्हणजे इंग्रजांच्या 150 वर्षांच्या राजवटीत इंग्रजी भाषेनं भारतावर इतकी पकड बसवली की पुढे सुद्धा सरकारी कारभार हा इंग्रजीतूनच सुरू राहिला. पण मग असं असेल तर देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा कोणती? केवळ प्रशासकीय संवादाची भाषा म्हणून हिंदीला एक दर्जा दिलेला आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि माझ्या मते हिंदीपेक्षा इंग्रजीला या देशाच्या संविधानानुसार अधिक महत्त्व आहे. याचं कारण असं की ज्यावेळेला कोणत्याही कायद्याचा अर्थ लावायचा वेळ येतो, कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचा वेळ येतो, त्यावेळेला इंग्रजी भाषेतला कायदा हा ग्राह्य धरला जातो, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतला नाही. त्यामुळे भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाही. भारताची ऑफिशियल लँग्वेज संविधानानुसार हिंदी आणि इंग्रजी आहे. आणि त्यासोबतच संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 8 भाषा या भारताच्या ऑफिशियल लँग्वेज म्हणून गणल्या गेलेल्या आहेत, धरल्या आहेत. त्यामध्ये मराठी, मैथिली, सिंधी अशा अनेक भाषांचा समावेश आहे. आता हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे तर समजलं, पण तुम्हाला हे माहित आहे का की हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळालाय? 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला. पण मग राष्ट्रभाषा आणि राजभाषा यात नेमका काय फरक असतो? तर राष्ट्रभाषा आणि राजभाषा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रभाषा म्हणजे देशाची भाषा असं म्हटलं जातं, तर राजभाषा म्हणजे राज्यकारभाराची अधिकृत भाषा असा त्याचा अर्थ होतो. राज्यांच्या विधानसभा बहुमताच्या आधारावर कोणत्याही एका भाषेला किंवा हरकत नसेल तर एकापेक्षा अधिक भाषांना आपल्या राज्याची राज्यभाषा म्हणून घोषित करू शकतात. राजभाषा ही शासकीय वापरासाठी घोषित केली जाते. जगातल्या 178 देशांनी राजभाषा घोषित केल्या आहेत आणि त्यातल्या 101 देशांच्या एकापेक्षा जास्त राजभाषा आहेत. भारतात हिंदी जरी जास्त बोलली जात असली तरी प्रत्येक राज्याची एक वेगळी अशी भाषा आहे आणि त्या राज्यात ती जास्त बोलली जाते. पण हिंदीला राष्ट्रभाषा ठरवण्याला सगळ्यात कडाडून कुठून विरोध झाला असेल तर तो दक्षिणेतून झाला आणि खास करून तामिळनाडूतून. दक्षिणेत फक्त त्यांची मातृभाषा आणि इंग्रजीलाच महत्त्व दिलं जातं. तसंच आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात हिंदी भाषिक किंवा अमराठी लोक इथं येऊन राहत असले तरी महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. म्हणजेच देशातल्या काही राज्यातच फक्त हिंदी भाषा बोलली जाते. पण तरी सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा करण्याचा अट्टहास केला जातो. पण त्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान सभेसमोर राष्ट्रभाषेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राज्यघटनेच्या रचनाकारांसमोर हिंदी हा सर्वोत्तम पर्याय होता. मात्र हिंदीला राष्ट्रभाषा बनवताना काही लोक विरोधात सुद्धा होते. त्यामुळे संविधानाच्या कलम 343 नुसार हिंदी ही कामकाजाची भाषा आहे, पण हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख मात्र नाही. आता या सर्व वादविवादामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा असणं गरजेचं आहे का? पाहुयात राऊत सर यावर काय म्हणतात. देशाची राष्ट्रभाषा असणं गरजेचं आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतोय. माझ्या मते संविधानामध्ये कुठेही राष्ट्रभाषा असायला पाहिजे असं मॅन्डेटरी केलेलं नाहीये. जगात प्रत्येक देशात ज्या देशात जी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते ती भाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून असते. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. त्यामुळे कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा असणं हे शक्य नाही. दरम्यान
हिंदी भाषा राष्ट्रभाषा ठेवावी की नाही यावरून अनेकदा वादविवाद झाले आणि भाषेवरून असणाऱ्या या वादात आता पुन्हा ठिणगी पडली ती महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयानं। यावर विरोधकांनी चांगलाच समाचार घेतल्याचं आपण पाहिलंच, पण या टीकेनंतर आता सुधारणा करण्यात आली आहे। दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।